ओके. सगळ्यात महत्वाचं आजचा आपला टॉपिक आहे अंडरस्टँडिंग द मार्केटिंग प्लॅन. बऱ्याच वेळा आपण चर्चा करतोय डीएक्शन प्रोडक्ट बद्दल. आपल्याला प्रॉस्पेक्ट भेटतात, पेशंट भेटतात, काही लोक डीएक्शन मध्ये काम करायला सुरुवात करतात. पण नॉर्मली जर तुम्हाला कळालंच नाही की डीएक्शन तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला कोणत्या प्रकारे देणार आहे, म्हणजे जर तुम्हाला माहितच नाही की तुम्हाला गोल काय, तुमचा रस्ता कुठं जातोय, तुम्हाला साध्य काय होणार आहे, तर नुसतं काम करत राहाल वर्षानुवर्षे, पण त्यातनं तुम्हाला आउटपुट जे मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डीएक्सएनचा मार्केटिंग प्लॅन हा आपण म्हणू की ते हार्ट आहे, हृदय आहे. हे जर तुम्हाला समजलंच नाही तर तुम्ही जास्त काळ डीएक्स मध्ये तग धरू शकणार नाही. आणि एक लक्षात घ्या की बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण आपली मुलं शाळेत पाठवतो. त्यातली काय मुलं पुढे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात, काय लोक मेडिकलला घेतात, काय लोक वकिलीला घेतात. सगळेच काय अगदी नंबर 1 पास होतात का, चांगलं काम करतात का, किंवा चांगले त्यांना जॉबच मिळतील असं आहे का? त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, पण ज्यांचा बेस पक्का असतो, फाउंडेशन पक्का असतो, ज्यांचा सिलेबस चांगला होतो, सिलेबस नुसार काम केलं जातं, त्यांना निश्चितपणे तुमच्या मनाच्या तुम्ही आकडा पण ठरवला नसेल तेवढा प्रचंड पैशाचा ओघ आपल्या घरापर्यंत वारंवार येऊ शकतो. फक्त एकच तुम्हाला कळालं तर, म्हणजे डीएक्सएनचा प्रोडक्ट मी परचेस करतो, मी विकत घेतो, माझे पीव्ही होतात, मी लाईन डेव्हलप करतो, त्या मी लाईन डेव्हलप कशा करायला पाहिजे, प्लॅन रन कसा करायला पाहिजे, कुणाला सर्व्हिस द्यायला पाहिजे, कुठं मी नको तिथं लक्ष घालतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनापासून समजणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आता जे लोक मीटिंगला एंट्री मारतील, एंट्री मारल्यानंतर किमान 50 मिनिटं जर तुम्ही शांतपणे मीटिंग ऐकू शकला तर तुम्हाला पैसे मिळायला लक्ष्मी मदत करेल. जर पैशाची मीटिंग चालली आहे आणि तुम्हाला बोर होत असेल तर दादांनो पैसा भेटणार नाही तुम्हाला कधी सुद्धा, आणि मग तुम्ही वर्गातनं नापास व्हाल. त्याच्यामुळे असं न करता आता जेवढी लोक तुमचे डीएक्सएन मध्ये सभासद तुमच्या अंडर आहेत त्यांना पटापट कॉल करा आणि मीटिंगला बसवायचा प्रयत्न करा, पण तुम्ही हा प्लॅन समजावून घ्या. ओके. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की एक लक्षात घ्या, ज्याचा संसार सुरू झालाय, ज्याचं लग्न झालंय, ज्यांनी आपली चूल वेगळी मांडली, ज्यांनी आपला राशन पाणी आधार कार्ड गॅस विकत सगळं घेतलं आणि आपला संसार सुरू केला, हा प्रत्येक कुटुंब काहीतरी घ्यायला बाजारात जातं. ओके. आणि बाजारात ज्यावेळेस विकत घ्यायला जातं त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात की दिसल तसं सरदोपट घेत राहणं आणि एक शहाणा सुरता घेत राहणं, चौकशी करून, क्वालिटी बघून, किंवा त्याचा मोबदला काय येतो, कुठं चांगलं मिळतं, कुठं चांगलं मिळत नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की आपण जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती हा कंझ्युमर आहे, ग्राहक आहे. आपण काहीतरी बाजारातनं सगळं विकत घेत राहतो. फक्त एक असतं सरदोपट फक्त ग्राहक आणि एक असतो शहाणे सुरते ग्राहक. तर आता नेमका आपला रोल काय आहे की, तर तुम्ही रेग्युलर कंझ्युमर आहात का? दर महिन्याला तुम्ही किराणा माल घेता का? दर महिन्याला तुम्ही दुकानात जाता, मॉलमध्ये जाता? पण एक लक्षात घ्या की जे रेग्युलर कंझ्युमर असतात, जे फक्त दर महिन्याच्या नवऱ्याच्या पगारातले पैसे घेऊन दुकानात जातात, दुकानात गेल्यावर ते काय करतात नीट बघा. डीमार्टला गेलाय, बिग बाजारला गेलाय, मॉलमध्ये गेलाय, पैसे घेऊन महिला मंडळ बाजारात गेल्या आणि जर त्यांनी सुपर मार्केटला पैसे दिले तर त्यांचे पैसे गेले आणि हा त्यांनी खर्च करूनच माघारी आल्या. एक लक्षात ठेवा. मग जर तुमच्याकडे पैशाचा ओघ येतो, आपल्या घरात एकच पगार येतो आणि तो पैसा मी असाच कोणाला तरी देऊन आले, त्याच्या बदल्यात मला काहीच नाही मिळालं, फक्त वस्तू घेऊन आले, म्हणजे सरदोपट आता मार्केट मधले 97% लोक स्वतःचे पैसे मार्केटमध्ये लुटायलाच आलेत, म्हणजे घालवले पैसे सगळे त्यांनी, त्याच्यात त्यांना रिटर्न काहीच मिळालं नाही. पण एक लक्षात घ्या, डीएक्सएनच्या माध्यमातून हे जे पैसे तुमचे बाजारात जात होते हे तुमचा खर्च नाही होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, हे पैसे तुम्ही डीएक्सएनच्या स्टॉक पॉइंटला जर खर्च केले, ब्रँच ऑफिसला जर खर्च केले, किंवा तुम्ही असेच पैसे ब्रँच ऑफिसला किंवा डीएक्सएनच्या स्टॉक पॉइंटला तुम्ही तुमच्या डाउनलाईनचं जर डीएक्सएनचं मेंबरशिप कार्ड काढून जर घ्यायला लावलं, तर हे सगळेच्या सगळे पैसे 100% नाही कितीतरी पट जास्त, बँकेपेक्षा जास्त आपण परत मिळवू शकतो. आपला म्हणजे खर्चामधनच आपलं सेव्हिंग होणार आहे. या सगळ्या गोष्टी नीट समजावून घ्या. आता याच्या पुढं
वेअर इज युअर ग्रोसरी मनी गोइंग, तुमचा पैसा जातो कुठं. एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं की आता कुठलीही गोष्ट जी बाजारात तयार होते, जी दुकानात शोकेस मध्ये मांडली आहे, जी दुकानदारांनी विकायला आणली आहे, ती फक्त एक लक्षात घ्या की 100 रुपयाची वस्तू जर आपण विकत घेतो तर ती फक्त 40 रुपयामध्ये तयार झालेली आहे. 40 रुपयाची वस्तू तयार झालेली आपल्याला घेतो आपण, प्रत्येक गोष्ट आपण 100 रुपयाला विकत घेतली 40 रुपयाची, म्हणजे 60% पैसे हे ते मार्केटिंग मध्ये, डिस्ट्रीब्युशन मध्ये, ऍडव्हर्टायझिंग मध्ये जातात. म्हणजे जर खरं जर सांगायचं झालं तर 100 पैकी 60 रुपये आपण दररोज, म्हणजे तुम्हाला जर 10,000 रुपये पगार येतो आणि 10,000च्या वस्तू तुम्ही बाजारात घेऊन आल्या तर त्याची ऍक्च्युअल किंमत फक्त 4,000 रुपये आहे. 6,000 रुपये तुम्ही नको त्याला देऊन आलाय, दुकानदाराला देऊन आलाय, त्याच्यावरचा कोण रिटेलर होता, होलसेलर होता, असे आपले पैसे लिटरली वाया चालले. म्हणजेच एक ट्रॅडिशनल मार्केटमध्ये काय होतं, 40 रुपयाची वस्तू तयार झाली, वेअर हाऊस मध्ये येताना 50 रुपये, होलसेलरला 60 रुपये, सेल्स एजंट 70 रुपये, डिपार्टमेंटल स्टोअर्स 80 रुपये, रिटेलर 90 रुपये आणि शेवटचा ग्राहक 100 रुपये. मग आता हे जे पैसे 50 रुपयापासून 90 रुपयापर्यंत मधल्या मधले खाणारे भलतेच आहेत. त्याच्यामुळे आपण बघितलं शेतकरी अजून राबतोच आहे, कुठल्या गावात अजून रस्ते चांगले होत नाहीत, लाईटीची सोय झालेली नाही, शिक्षणाची सोय झालेली नाही, आम्ही अजून गरिबी हाटामध्येच आहे. कारण मधले दलाल मोठे झाले आणि जे कष्टकरी समाज होता, एंड युजर होता, तो तसाच राहिला. त्यामुळं आपण सगळ्यांनी शहाणसूर्त व्हायची गरज आहे. तुम्ही अमेझॉन मोठं केलं, त्याच्यानंतर आता आपण व्हॉट्सअप मोठं करायला लागलो, डीमार्ट, वॉलमार्ट मोठं करायला लागलो, पण आपले दूध घालणारे गवळी अजून तसेच राहिले, शेतात पिकवणारे किसान आपले मजदूर तसेच राहिले आणि भलतेच मोठे व्हायला लागले. तर थोडक्यात काय, हा जो मध्ये पैसा तुमचा वाया चालला होता, हा पैसा वाचवला कंपनीने. आणि कंपनी काय करते, कल्टिवेशन, शेती स्वतःची, फॅक्टरी स्वतःची, डिस्ट्रीब्युशन, 50 ते 90 रुपये तुमचे मध्ये चालले होते, हे डायरेक्ट आपल्याला कंझ्युमर आणि डिस्ट्रीब्युटरला दिलेले आहेत. काल पण तुम्हाला आपण एक पीपीटी घेतली, डिस्ट्रीब्युटर सगळ्यात जास्त पैसे कमवू शकतो, सगळ्यात जास्त. अमेझॉन डिस्ट्रीब्युट करतं फक्त प्रोडक्ट, नीट लक्षात घ्या. ओके, लोकांचे कोणाचे प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत आले, त्यांनी फक्त पोचवापोचवीचं काम केलं आणि ते पैसे छापून आता गर्भ श्रीमंतांची यादीमध्ये जाऊन बसलेत. केवढा मोठा टर्नओव्हर झालाय. तसं तुम्हाला डिस्ट्रीब्युटर बनण्याचा चान्स दिलाय. आपण सगळेजण टू डिस्ट्रीब्युट द प्रोडक्ट वितरण करण्यासाठी आपण आलेलो आहोत. मग डिएक्शनचा पैसे काय होतं, कुठल्या रूपाने तुम्हाला 60 रुपये कंपनी परत देणार आहे बघा. तुमचे 40-100 रुपयाची वस्तू तुम्ही घेऊन आला होता, ओके, आणि मी काय सांगितलं, वस्तूची किंमत 40 रुपये ऍक्च्युअली आहे, पण हे 60 रुपयाची कंपनी तुमच्याकडनं घ्यायची, हे पण तुम्हालाच परत दिलेत. कुठल्या रूपाने परत दिलेत, 60% पेड बॅक टू यू. एकतर तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळतो, कॅश डिस्काउंट मिळतं, बोनस पॉईंट मिळतात, TSIP पॉईंट मिळतात, प्रॉफिट शेअरिंग मिळतं, इंटरनॅशनल बोनस मिळतो. अख्खेच्या अख्खे पैसे तुम्हाला, म्हणजे ही संधी तुमच्यापर्यंत आली तर तुम्ही प्रत्येक गावागावापर्यंत ही संधी पोहोचवू शकता. मग काय करायचंय आपल्याला, फक्त एकच काम करायचं की आपल्याला घराघरातला, गावागावातला, प्रत्येक ठिकाणी ब्रँड बदलत जायचंय. ओके, रेग्युलर कंझ्युमरला हे माहितच नाही की तुम्ही पैसे वाया घालवताय. ओके, एखाद्या नवऱ्याचा पगार 7,000 आहे, एखाद्या अंगणवाडी शिक्षक आहे 3,000 कमवते, बिचारे सगळे दुकानातच पैसे चाललेत. तिला जर मी सांगितलं डीएक्शन मध्ये आमच्या कॉफी मिळते, आमच्याकडे चहा मिळतो, आमच्याकडे टूथपेस्ट आहे, आमच्याकडे शॅम्पू आहे, तू बाहेरचे प्रोडक्ट नको घेऊ, ह्याचे तुला पीव्ही मिळायला लागतील, एसवी मिळायला लागतील. मग जर त्यांनी इथं पैसे लावले आपल्याकडं, लोकांच्या घराघरातले सगळेच्या सगळे दुकानात घेणाऱ्या वस्तू बदला आणि त्यांना तुम्हाला शहाणसूर्त कंझ्युमर व्हायचंय का, त्या पैशाचा तुम्हाला मोबदला 100% परत दिला तर चालेल का. मग तुम्ही डिएक्शनचं डिस्काउंट कार्ड काढा लाईफ टाइम. आणि आमचं काय आहे, मॉडर्न ग्रोसरी स्टोअर, डिएक्शन सर्व्हिस सेंटर, आणि मग ह्याच्यावरती तुम्हाला पॉइंट मिळतात आणि दर महिन्याला तुम्हाला किमान 1000 पॉइंट करावे लागतील. ह्याचे कॅश रिबेट पण तुम्हाला मिळायला लागतात. साधी सोपी गोष्ट आहे की मग तुम्ही अगदी 6% कमिशन घेताय, 37% घेताय, डायमंड क्वालिफाय झाला तर अगदी 70% तुम्ही घेताय. साधा जर मी हिशोब केला, तुम्ही 2000 एसवी ची जर खरेदी करत बसला, 2000 एसवी म्हणजे आपण म्हणू साधारणपणे 1700-1800 पीव्ही, 3,500-4,000 रुपये जर आमच्याकडे तुम्ही दिले तर त्याच्याबद्दल तुम्हाला 750 रुपये डायरेक्ट कंपनी परत देणार.
जर तुम्ही डायमंड असाल तर, म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत प्रत्येकाला. शिवाय तुम्ही दर महिन्याचे जे पॉइंट खरेदी करता ते पॉइंट अॅक्युमुलेट होतात. तुम्हाला हे पैसे रिटर्न मिळतात वेगवेगळ्या इन्सेंटिव्हच्या द्वारे. वस्तू तुम्हाला दर महिन्याचा बोनस 3,000, 5,000, 10,000, 15,000 सुरू झाला तर अख्खे प्रोडक्ट तुम्हाला फ्री ग्रोसरी, तुम्हाला सगळं फ्री मिळायला सुरुवात झाली. म्हणून तुम्ही शहाणे सुरते कंझ्युमर व्हायचा असेल तर तुम्हाला जो फायदा झाला तसा फायदा तुम्ही लोकांना शिकवायला जा. प्रोडक्ट विकायला जाऊ नका. स्पिरुलिना घ्या, चहा घ्या, कॉफी घ्या, चहातनं मिळाले 85 रुपये, स्पिरुलिनातनं मिळाले, असले कामं केली तर तुम्ही गरीबच राहणार. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कंझ्युमर बनायचे, त्यांना डिस्ट्रीब्युटर करायचे, डिस्ट्रीब्युटर लोकांनी नेटवर्क उभं करायचंय. हे जर तुम्ही केलं तर सगळ्यात महत्वाचा बिझनेस करता इन्व्हिटेशन द्या. तुमच्या जवळच्या स्टॉप पॉइंट वरती मीटिंग घ्या आणि त्यांना सांगा ही द बिगेस्ट बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे आणि लाईफ टाइम मरते दम तक परत 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 पैसे मिळायला लागतील. दर महिन्याला किराणा माल तुम्ही घेता की नाही, तसं करा. आणि एकदा का तुम्ही टीम तयार करायला सुरुवात केली की तुम्ही स्वतः होता, ए आला, बी आला, बीनी सी ला आणला, सीनी अगदी 100 लोक जॉईन केली, पण सीनी जी 100 लोक जॉईन केली यूला माहितीच नाहीयेत. त्या सगळ्यांचा पैसा वरपर्यंत जातो आणि तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होणार आहे. त्यामुळं तुम्हाला कॉम्पोनंट्स ऑफ बोनस किती मार्गाने पैसे मिळणार आहे? पहिलं रिटेल प्रॉफिट 25%, नंतर बोनस 71% आणि कॅश इन्सेंटिव्ह. ग्रुप बोनस, तुम्ही जो तुमचा ग्रुप तयार केला 6 to 21%, स्टार ग्रुप बोनस 25 ते 37, डेव्हलपमेंट ग्रुप इन्सेंटिव्ह, लीडरशिप, TSIP, हँडफोन इन्सेंटिव्ह 12,500 1,00,000, असे जवळपास 9 कॉम्पोनंट. आणि 10वा कुठला असतो? रॉयल्टी. म्हणजे आपल्याला जर काय झालं तर हा पैसा पुढच्या जनरेशनला सुद्धा शिफ्ट करता येतो नाही, होतो. मग सगळ्यात महत्वाचं आता एकच गोष्ट मला सांगा की आता DXN मार्केटिंग प्लॅनचे फीचर्स काय आहे की या ग्लोबल प्लॅन आहे, जागतिक दर्जाचा प्लॅन आहे. एकदाच तुम्हाला पैसे भरायचे कुठल्याही एका देशामध्ये आणि त्याचा फायदा तुम्हाला अख्ख्या जगातून कुठूनही कोण तुमच्या डाऊनलाईननी पॉइंट केले तर त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या गावापर्यंत मिळणार आहेत. 9 प्रकारचे बेनिफिट आहेत. रिटेल प्रॉफिट, 4 टाईपचे बोनस, 2 टाईपचे लाईफ टाइम रिवॉर्ड, 2 इन्सेंटिव्ह आणि 24 रँकचं प्रमोशन आहे, स्टार एजंट पासून ते क्राउन अँबॅसेडर पर्यंत. एकदा स्टेटस आले की तुमची गाडी परत रिटर्न जात नाही आणि प्रत्येक रिवॉर्ड विथ एव्हरी प्रमोशन, प्रत्येक एक नवीन पायदान जर तुम्ही घेतली तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन प्रमोशन मिळायला लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की बेटर रिवॉर्ड फॉर विड्थ आणि डेप्थ. तुम्हाला 2 कामं करायची आहेत. विड्थ वरती पण लक्ष ठेवायचंय आणि डेप्थ पर्यंत खाली पण उतरायचंय. जर तुम्हाला जास्त प्रॉफिट पाहिजे तर तुम्हाला विड्थ मध्ये काम करायचंय. जास्त सिक्युरिटी पाहिजे, टीम चालली पाहिजे, स्ट्रेंथन झालं पाहिजे तर तुम्हाला डाऊनलाईन मध्ये डेप्थ मध्ये काम करावं लागेल. ग्रुप इन्सेंटिव्ह, तुमच्या पूर्ण टीमच्या प्रत्येक माणसाने कुठूनही कसाही पीव्ही केला तरी तुम्हाला वरपर्यंत अख्ख्या ग्रुपवरती इन्सेंटिव्ह बोनस यायला लागतो. TSIP, दरवर्षी कंपनी तुमच्याकरता 2 फ्री ट्रिप करते. एक असते नॅशनल, एक असते इंटरनॅशनल, ती मिळायला लागते. डायनॅमिक कॉम्परेशन, तुम्ही टाकलेल्या पहिल्या 10 लोकांतल्या पहिल्या 8 लोकांनी जरी काम केलं नाही आणि त्याच्या बॉटमला 9व्या 10व्यानी जरी काम केलं तरी डायनॅमिक कॉम्प्रेशन ते अख्खे पैसे वरपर्यंत येतात. विन विन प्लॅन, म्हणजे घेणाऱ्याला पण फायदा आहे, देणाऱ्याला पण फायदा आहे. त्यामुळं एव्हरीबडी हेल्प्स एव्हरीबडी, प्रत्येक जण प्रत्येकाला मदत करत राहतो. कशासाठी? प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी. एव्हरीबडी हेल्प्स एव्हरीबडी फॉर एव्हरीबडी सक्सेस. हे सगळ्यात महत्वाचं. असं कुठंच होत नाही पण देशामध्ये ते होते. याचा बेनिफिट काय आहे? लाईफ टाइम मेंबरशिप असते, परत परत आपण रिन्युअल मागत नाही. 1 वर्ल्ड 1 मार्केट कन्सेप्ट, मागच्या महिन्यातले पॉइंट पुढच्या महिन्यात ऍड होतात, डिमोशन होतच नाही. नो टाइम लिमिट, तुम्हाला जसं जमेल तसं. नो रिस्क, 100% प्रेशर फ्री, हे मिळायला लागेल. मग आता अंडरस्टँडिंग द मार्केटिंग प्लॅनला आपण चाललोय. एक्सप्लेनेशन आपण सगळं करू. टर्म्स कंडिशन्स काय असतात, स्टेटस काय असतं, पर्सेंटेज कसे येतात मार्केटिंग प्लॅन मध्ये. खूप छान पीपीटी होणार आहे आज. तुम्ही अशी पीपीटी ऐकलेली नाही. इन डिटेल पीपीटी मला वाटतं मी आज पहिल्यांदा रन करतोय.
त्यामुळे ऐका आणि थँक्यू म्हणूया आपण ऑनलाईन मीडियाचं की गावगावचे लोकांच्या पर्यंत अशी माहिती पोहोचते. हे फक्त आपल्याला झूम मीटिंगनी शिकवलं. आता टर्म्स टू अंडरस्टँड पीव्ही आणि एसव्ही हे काय प्रकार आहे, मला ह्यातनं काय मिळणार आहे? तर सगळ्यात महत्वाचं पीव्हीला म्हणायचं आपण पॉइंट व्हॅल्यू. ऑल डिएक्शन प्रोडक्ट्स कॅरी अ पॉइंट व्हॅल्यू विच डिटरमिन द पर्सेंटेज अँड स्टेटस ऑफ अ डिस्ट्रीब्युटर. म्हणजे मी डिएक्शनचं कुठलंही प्रोडक्ट परचेस केलं तर साधारणपणे मला प्रत्येक प्रोडक्टला बिलिंग करताना पीव्ही मिळायला लागतात. आणि मग जसं माझं पर्सेंटेजचं स्ट्रक्चर असेल त्यानुसार माझ्या स्टेटस नुसार मला बोनस यायला लागेल. ऑन अवरेज एक पीव्ही इज इक्वल टू 2 रुपये, काही ठिकाणी 2 रुपये 40 पैसे, काही लोकांनी 2 रुपये 80 पैसे. आता नवीन प्रोडक्ट तर 1 रुपये 80 पैशापर्यंत सुरू झालेत. अवरेज एक पीव्ही 2-2.5 रुपये सरळ पकडून चला तुम्ही. दर महिन्याला तुम्हाला किमान 1000 रुपये 1000 पीव्हीचं मटेरियल परचेसच करावं लागेल. म्हणजे 2500 रुपयाचं किराणा माल म्हटलं तरी मी चालेल. ओके, ब्रँडेड क्वालिटी प्रोडक्ट ग्लोबल जागतिक दर्जाचं हे जर माझे 2500 रुपये दुकानदार घेऊन जात होते, त्याचा मोबदला मला काही मिळत नव्हता. पण 2500 रुपये मी डिएक्शनच्या स्टॉक फंडला देतो, माझे 1000 पॉईंट जनरेट होतील, ते प्रोडक्ट खाल्ल्यावरती मला आरोग्य मिळेल आणि मी त्याच्यातनं माझा बिझनेस पण वाढवू शकतो. एसवीला म्हणायचं सेल व्हॅल्यू. सेल व्हॅल्यू वरती येतो बोनस. पीव्ही फॉर क्वालिफिकेशन. थोडक्यात काही आता लिंगझी ब्लॅक कॉफी आपण जर घेतली 2 in 1 ब्लॅक कॉफी, त्याची डिस्काउंट प्राइस किती आहे? 595 रुपये. एमआरपी किती आहे? 735 रुपये. त्याला पीव्ही किती आहे? 145. एसव्ही किती आहे? 215. म्हणजे मी जर 10 कॉफीचे पुढे एकदम परचेस करतोय तर माझे 1450 पीव्ही होतील. पण त्याला एसव्ही किती दिलेत? 215 एसव्ही दिलेत ना. 2150 एसव्ही वरती कमिशन येईल. 1450 पीव्ही वरती तुम्हाला कमिशन येणार नाही. येणार कशावरती? 2150 एसव्ही वरती. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्यामुळे तुमचं लक्ष एसव्ही वरती पाहिजे. एसव्ही कुठल्या प्रोडक्टला जास्त आहे ते प्रोडक्ट उचलायचे जास्तीत जास्त, आणि तसंच रन होतं मार्केटमध्ये. त्याच्यामुळं 2150 एसव्ही वरती तर तुम्ही स्टार एजंट क्वालिफाईड असाल तर तुम्हाला 25% 537 रुपये मिळणार. आता मला सांगा, तुमच्याच ओळखीचे काय लोक आहेत जे ब्रू कॉफी, नेस कॉफी, कॉफी कॅफे, स्टारबक्स मध्ये जातात. कॉफी महिन्यात मी सांगतो तुम्ही अगदी 7 कॉफीचे कप जर पिलात स्टारबक्स मध्ये जाऊन, एक कॉफीचा कपच 200 रुपयाला आहे. आपल्याकडं अख्खा पुडा येतोय, महिनाभर कॉफीचा पुडा त्या घरात जातो. बिंदास प्या ना, काय प्यायचा आहे तेवढा. त्याच्यामुळं स्वस्त आणि मस्त तुम्हाला पैसे पण चालवायला लागतील, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. त्याच्यानंतर पर्सनल पीव्ही म्हणजे मी जे स्वतःहून माझ्या आयडी वरती पीव्ही टाकतो त्याला म्हणायचं पर्सनल पीव्ही. हे तुम्हाला दर महिन्याला किती करायचे? 1000 पीव्ही. ग्रुप पीव्ही म्हणजे काय? ग्रुप पीव्ही म्हणजे त्या महिन्यामध्ये मी आणि माझ्या टीमनी केलेले पीव्ही, माझ्या खालच्या लोकांनी, त्याला म्हणायचं ग्रुप पीव्ही. अक्युमुलेशन म्हणजे काय? अक्युमुलेशन म्हणजे काय? त्या एकाच महिन्यात मी आणि माझ्या टीमनी केलेले सगळे पीव्ही टोटल काउंट केले जातील. फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग, ज्या दिवसापासून तुम्ही जॉईन झाला ते सगळे पीव्ही त्यात ऍड व्हायला लागतील आणि त्याचं अक्युमुलेशन केलं जाईल आणि त्याचं पर्सेंटेज काढलं जाईल. आता बघा, आपण एक उदाहरण बघणार आहे. अक्युमुलेशन पॉईंट आपण बघतोय का स्टार एजंट कसा वाढत जातो आणि स्टार एजंटचा बेनिफिट त्याला कसा येतो. समजा तुम्ही ह्याच महिन्यात जॉईन झालाय आणि तुम्ही केले 1500 पॉईंट. जर तुम्ही 1500 पॉईंट केले तर पर्सनल पीव्ही एकटाच आहे बरं का, खाली कोणीच नाही. स्वतःचे 1500, ग्रुप पीव्ही 1500, अक्युमुलेशन 1500, वेगळं काय झालेलं नाहीये. पण मग आता दुसऱ्या महिन्यात त्यांनी काय केलं? त्यांनी 1500 पीव्हीचं मटेरियल वापरलं, त्याला ते मटेरियल आवडलं आणि त्याला मटेरियल आवडल्यानंतर त्यांनी काय केलं? अरे वा, आता रिटेलिंग करायला सुरुवात केली. काही कंझ्युमर तयार केले, त्यांनी केले 5000 पीव्ही आणि त्याला एवढे प्रोडक्ट आवडले, त्यांनी 2 लोक जॉईन केली 5-5000 पीव्हीनी. आता गंमत काय झाली बघा, दुसऱ्या महिन्यामध्ये 5-15,000 पीव्ही झाले. पर्सनल पीव्ही 5000, टोटल ग्रुप पीव्ही किती झालाय? 15,000 आणि मागच्या महिन्याचे 1500 ऍड करतात. हे जगामध्ये फक्त आणि फक्त डिएक्शन कंपनीमध्येच होतं, LIC मध्ये होत नाही. मागच्या महिन्यात दुकान उघडलं, रोज दुकान उघडावं लागेल. मागच्या महिन्यात पगार घेतला, ह्या महिन्यात पगार परत कंपनीत कामात जावं लागेल. ओके, तसं डिएक्शन मध्ये मागच्या महिन्यात आला होता म्हणून ते ऍड केलं जातं. 16,500 झाले त्याचे पीव्ही. कळालं की नाही? आता तिसऱ्या महिन्यात काय झालं बघा,
परत त्याच माणसांनी 5,000 पीव्ही केले आणि खाली 4 जॉईनिंग टाकले 5,000 वाल्यांनी. त्यात एबीजे मागच्या महिन्यात जॉईन केले त्यांनी पण 5,000चे 2 लोक जॉईन केले. तर आता इथं काय झालं, सगळ्यात महत्वाचं आपण फक्त तिसरा महिना बघतोय. आता तिसऱ्या महिन्यात किती पीव्ही झालेत बघा, 5,000. 1 2 3 4 5 6 7 8 8 आणि 1 9 9 45,000 झाला ग्रुप पीव्ही. 45,000 ग्रुप पीव्ही झाला तिसऱ्या महिन्यात. दुसऱ्या महिन्यापर्यंत साठलेले 16,500 पीव्ही. टोटल पीव्ही झाले 61,500 आणि तो झाला स्टार एजंट. कळालं? असं अक्युम्युलेशन तुमचं साठत साठत जातं. हा झालं अक्युम्युलेशन. हा फंडा तुम्हाला कळाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही 2 महिने काम केलं, 1 महिना गायब झाला आणि परत आला तरी आहे तिथून बिझनेस तुमचा काउंट व्हायला लागतो. आता आपण बघणार आहे रिटेल प्रॉफिट. फायदा नंबर 1 कसा होतो मला. फायदा नंबर 1 काय, सगळ्यात महत्वाचं रिटेल प्रॉफिट त्यांनाच मिळू शकतं जे डीएक्सएनचे सभासद आहेत त्या लोकांना, ज्यांनी आधार कार्ड फोटो पॅन कार्ड स्टॉक पॉइंटला दिले, ज्यांचा आयडी जनरेट झाला त्यांनाच रिटेल प्रॉफिट मिळू शकतो. सगळ्यात महत्वाचं इतर लोकांनी काय करायचं. मग आता डिस्ट्रीब्युटर प्राइसला आपण 10,000 रुपयाच्या वस्तू विकत घेतल्या, माझे पीव्ही झाले, उदाहरण दिले 2700 पीव्ही झाले, एसवी झाले 3400. तर मी त्यातलेच काय प्रोडक्ट एमआरपी वरती विकू शकतो. कुणाला? ग्राहकांना आणि नॉन मेंबरला. कस्टमरला आणि नॉन मेंबरला तुम्ही एमआरपी प्रोडक्ट द्यायचे आणि त्याचा रिटेलिंगचा फायदा मी मला ठेवू शकतो. कारण मी एकटाच जॉईन झालोय, मी नवीन गावात जाऊन काहीतरी काम करतोय, 25% मोबदला माझ्यापर्यंत आला. आणि सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला रिटेलिंग वरती जास्तीत जास्त तुम्ही काम करायला पाहिजे. कारण सुरुवातीला तुम्हाला दुसरे कुठले बोनस येत नसतात. ओके, पण हे सगळं करत असताना किमान तुम्ही 20 कंझ्युमर तयार केले पाहिजेत. नुसतं जॉईनिंग करून प्रोडक्ट विकत बसू नका. ते कंझ्युमर तयार करा, त्यांना परत डिस्ट्रीब्युटर करा, त्यांना परत नेटवर्क करायला लावा. अशी टीमच्या टीम आपण तयार करत राहायला पाहिजे. मग ह्याचा स्लॉट कसा असतो, 6%, 9, 12, 15, 18, 21 असे टक्केवारी त्याच्या वाढत जायला लागेल. 1000 पर्यंत 6%, 3000 पर्यंत 9%, ओके, 10,000च्या वरती गेला की 12%, 20,000च्या वरती गेला की 15%, अशी टक्केवारी त्याची वाढत जायला लागेल. मग आता उजव्या हाताला एक उदाहरण दिले बघा. काय उदाहरण दिले, तुम्ही एकटेच 18%वरती आहे, खालचा 9%वरती आहे, एक जण 6%वरती आहे. तर काय होतं, खालचा 9%वरती आहे तर त्याला स्वतःच्या कामाचे 9% पैसे मिळतील. पण तुम्ही 18 वरती होता ना, म्हणून 18 वजा 9 केलं, म्हणून तुम्हाला 9% मधला मोबदला त्याचा यायला लागला. जसं जसं तुमचं अक्युम्युलेशन जास्त वाढायला लागेल, जेवढे तुम्ही जास्त पर्सेंट वरती असाल तेवढा तुमचा बोनस वाढायला लागेल फ्रॉम द पर्सनल परचेस. म्हणजे मी 6%वरती आहे, मी 1000 पीव्ही केले तर मला 60 रुपये मिळतील. पण मी 37%ला आहे, मी क्वालिफाईड झालो तर 1000 पीव्हीचे मला 370 रुपये मिळायला लागतील. कळालं मला काय? आता इथं बघा बरं, तुम्ही काय होतं, तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय आणि मग कंपनीत काम करताय तर आपण काय बघितलं, किंवा एक रोजंदारी बघा, ठेकेदारी बघा, गवंडी बघा, लेबर वर्क बघा. नवीन माणूस कामाला आला तरी त्याला 400 रुपये रोज, 55 वर्षाचा माणूस कामाला तरी 400 रुपये रोज. तिथे काय कोणी काय दिलं का? त्या माणसाच्या हाताखाली किती गवंडी गेले, कोण कोण गेलं, त्याला किती शिकवलं, तो तुमच्याकडे लाईफ टाइम काम करतोय, पण पगार वाढवला का? त्याचा वाढतो का? त्याला काय मोबदला मिळाला का? त्याचं काय अक्युम्युलेशन झालं का तुमच्या कामाचं? शेतकरी रानात राबतोच आहे, मागच्या वर्षी 20 पोती कमवली, पुढच्या वर्षी 40 पोती झाली, मग आता 20 आणि 40 60 पोत्यावरती कमिशन त्याला मिळणार आहे का? असं काय झालं का? अशी कुठे सोय आहे का? कुठंच नाहीये. ह्याच्यात खूप स्मार्ट वर्क आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं एक तुम्ही काम करा की दिवसेंदिवस तुमचं प्रमोशन व्हायला लागेल. प्रमोशन होत असताना सगळ्यात महत्वाचं, मी नवीन लोक पण जॉईन करत राहिलो, मला डिफरन्स पण वाढायला लागेल आणि धीरे 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 डीएक्सएन को बढ़ाना है, ज्यादा पैसा कमाना है, फॉरेन जाना है, अच्छा घर अपना परचेस करना है, अच्छी गाड़ी लेना है. आपके सब सपने यहाँ पे आपको सच होते हुए नजर आएंगे. पण सगळ्यात महत्वाचं, माझं ध्यान, माझं काम, माझी टीम, माझं स्टॉक पॉइंट, माझं दररोजची मीटिंग, दररोजचं प्रॉस्पेक्टिंग माझ्या डोक्यात गणगण गणात होते. पीव्ही 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 पीव्ही, एसव्ही, बोनस, नेटवर्क, रिक्रुटमेंट. दुसरं मला काही सुचताच कामा नये. आपला गायत्री मंत्र हाच, आपलं ओम नमः शिवाय, पीव्ही, एसव्ही, बोनस. दुसरं काही दिसायलाच नाही पाहिजे. आणि आपली टीम, आपली ग्रोथ, हे जर आपण करत करत गेलो, हे केल्यानंतर आपण 45,000 पीव्ही केले, मग आपण कोण झालो? स्टार एजंट.
स्टार एजंट झाल्यानंतर कंडिशन काय आहे? स्टार एजंट झाल्यानंतर तुम्ही जर त्या महिन्यामध्ये 3000 पीव्ही केले, ते पर्सनल पीव्ही करा 1000 आणि खालून 2000 आणा, किंवा स्वतःचे 3000 पीव्ही करा. असं केलं तरच तुम्हाला काय म्हटलं जातं? क्वालिफाईड स्टार एजंट, QSA त्याला म्हणायचं. व्हॉट इज पीजीपीव्ही काय असतं? पीजीपीव्ही म्हणजे स्वतःचे पीव्ही आणि ग्रुप पीव्ही ऑफ युअर टीम हु हॅव नॉट अचीव्ड 25% बोनस, ज्यांनी घेतलेला नाही. जर त्यांनी 25% बोनस खाली घेतला तर तो तुमच्या ग्रुप पीजीपीव्ही मध्ये येणार नाही, हे नीट लक्षात घ्या. नॉन स्टार एजंटची पीव्ही म्हणजे ग्रुप पीव्ही आणि तुमचा पर्सनल पीव्ही त्याला म्हणायचं पीजीपीव्ही. आता आपण त्याची खाली 3 उदाहरणं बघणार आहे. 3 उदाहरणं काय ते खाली बघा. केस नंबर 1 हा खालचा आपण त्याला QSA दिलाय. QSA म्हणजे 25% तो बोनस घेतोय. कसा बोनस त्याने घेतोय? आता यांनी काय केलं? स्वतःचे पर्सनल पीव्ही 3000 केले, म्हणजे तो ऍक्च्युअली QSA डायरेक्ट झाला. त्याच्या ग्रुपमध्ये खाली काय झाले? ए माणसाने काय काम केले बघा. ए माणसाने पर्सनल ग्रुप पीव्ही केलाय 9000, ग्रुप पीव्ही 9000. बी नी काय केलं? तो 9% वरती आहे, फक्त 9% वरती 9000 पीव्ही झाले, एकटाच आहे. त्याने काय केलेलं? 9000 पर्सनल पीव्ही करून टाकले डायरेक्ट. बी नी काय केलं? बीचा ग्रुप पीव्ही किती आहे? त्याचा स्वतःचे 2 आणि खालनं 18 असे 20 आहेत टोटल. मग आता इथं काय केलं बघा. आणि तिसरा जो माणूस आहे, तिसऱ्या माणसाने पीव्ही केलेले. मग आता टोटल पीव्ही कसे मोलेत बघा. ए, बी आणि सी. स्वतःचे 3000, वरची स्लाइड बघा. 2 नंबरला 9000 पीव्ही ए कडनं आले, बी कडनं आले 20000. मग त्यांनी काय केलं? 9 अधिक 3 12 आणि 12 आणि 20 32. 12 आणि 20 32,000 झाला त्याचा पीजीपीव्ही. कळालं? ओके, तो झाला एक स्टार एजंट. असा त्यांनी इथं कॅल्क्युलेशन दिलंय. केस 2 मध्ये काय केलं बघा. केस 2 मध्ये वरचा स्टार एजंट होता, त्याच्या खाली 2 स्टार एजंट होते. मग त्यांनी पीव्ही कसा केला? त्यांनी पीव्ही करताना जर त्याचे स्वतःचे 3000 झाले असते तर तो आला असता 25% वरती, पण तो 21% वरती का राहिला? कारण त्यांनी स्वतःचे केले 1500 आणि नॉन स्टार एजंट मधून आले त्याला 1000 पीव्ही. 1500 आणि 1000 2500 पीजीपीव्ही झाला. म्हणून त्याच्या खाली 2 स्टार एजंट क्वालिफाय आहेत. एकाने पीव्ही केला होता 20000, एकाने केला होता 30000. त्या 50000 पीव्ही वरती त्याला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण त्याच्या खालचे 2 स्टार क्वालिफाय झाले पण तो क्वालिफाय झाला नाही. म्हणून अशा वेळेस एकदाच तुम्ही स्टार एजंट झाला की स्वतःचे 3000 करायला सुरुवात करा, किंवा तुमची नॉन स्टार आणि तुम्ही मिळून 3000 होणं गरजेचं आहे. केस नंबर 2 ध्यानात घ्या. चांगले चांगले भले मोठे लीडर सुद्धा 21% वरती येतात. त्याच्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत थांबायचं नाही, दररोज काम करत राहायचं आणि आपला पीव्ही रिपोर्ट बघत राहायचं. केस नंबर 3 ची गंमत बघा कशी आहे. केस नंबर 3 वाला स्टार एजंट आहे, त्यांनी केले स्वतःचे 25% वरती तो राहिला. त्यांनी ए टाकला होता, त्यांनी काहीच काम नाही केलं, 0 पीव्ही. बी कडनं आले 3000 पीव्ही आणि सी कडनं आले 12000 पीव्ही. मग आता इथे त्यांनी काय केले? 3000 स्वतःचे आणि त्याच्या इकडनं काहीच आलं नाही. ए वाल्याकडनं बघा 3000 अधिक 0 म्हणजे 3000, पण तो QSA झाला. कळालं तुम्हाला? असे टोटल तुमचे 3000 येणं गरजेचं आहे. आणि त्याला येताना चेक खालचे दोन्ही 25-25 असल्यामुळे 29% चेक त्याला मिळायला लागेल. याच्यानंतर हे गणित मस्त समजावून घ्या, इंटरेस्टिंग पार्ट आहे. स्टार ग्रुप बोनस कसा येतो बघा. 25% ते 37%. म्हणजे स्टार एजंट कोणाला म्हणतो आपण? जो एक स्टार एजंट झालाय, 3000 पीव्ही मला करावे लागतील कायम. आणि आता तुमच्या खालच्या लोकांचे पैसे तुम्हाला कसे मिळतील? समजा तुमच्या खाली एक स्टार एजंट आहे, तो 25% क्वालिफाय झाला आणि तुम्ही 3000 पीव्ही केले तर तुमचा बोनस 27% जायला लागेल. याच्या पुढे आपण गेलो, याच्या पुढे काय बघितलं आपण? 29 वरती मी कसं जाणार? माझ्या खाली 2 लाईन क्वालिफाईड स्टार आहेत, 25-25. मी पण 25%नी 3000 पीव्ही माझे केले होते, तर मला खालतून 29%नी बोनस मिळायला लागेल. आता मी स्टार रुबी झालो. मी स्टार रुबी झाल्यानंतर 31% वरती कसा जातो? माझ्या खालच्या 3 डिफरंट लाईन QSA 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 असतील तरच 31%. नीट लक्षात घ्या. ओके, 4 झाले तर 33%. प्रत्येक नंबर ऑफ QSA इन अ डिफरंट लेग विल गिव्ह यू 2% ऍडिशनल इन्सेंटिव्ह. त्यामुळे तुमची प्रत्येक आडवी विड्थ लेग ही क्वालिफाईड व्हायला पाहिजे. क्वालिफिकेशन एकदा जर त्याला कळालं तर त्याचा तुम्हाला भरपूर बेनिफिट व्हायला लागेल. असं करत करत
मी 5 लाईन माझ्या स्टार क्वालिफाय केल्या, मी 5 लाईन तर स्टार क्वालिफाय करतो, पण माझा एक स्टार एजंट आहे ना कच्चा आहे, तो कामच करत नाही, 1000च पीव्ही करतो, 500च पीव्ही करतो, पण माझे बाकीचे 4 क्वालिफाय होतात. माझ्याकडे 5 स्टार एजंट होते विड्थ मध्ये, पण 4च क्वालिफाय होतात, आणि या चौघात मिळून मी 20,000 डीजीपीव्ही जनरेट करतो. असं जर मी केलं तर मला 35% बोनस येऊ शकतो. कळाले की नाही? पण माझ्याकडे 5 स्टार एजंट होते आणि या 5 पैकी माझ्याकडे कोणीच क्वालिफाय होत नाही, किंवा 2 होतात 3 होत नाही, आणि मी जर स्टार रुबीला आहे, स्टार रुबी आहे, माझ्या 2च लेग क्वालिफाय जरी झाल्या तर ऍक्च्युअल मला 29% मिळायला पाहिजे होतं, पण माझा ग्रुप पीव्ही 30,000 आला, म्हणून मला 35% बोनस येणार. हे जरा तुम्हाला नीट लक्षात घ्या. ही मलई आहे, मलई सगळ्यात महत्वाची. मलई कशी खायला मिळते हे जर माझ्या प्रत्येक एंड युजरला कळालं की नाही तर त्याचा बोनस धपाधप वाढायला लागेल. आणि मला एकच कळतं, जेवढा डाऊनलाईनचा बोनस तगडा होतो तेवढा तो जास्त उत्साहात कामाला लागतो. कारण जगातलं सगळ्यात मोटिवेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमचा 12 तारखेला येणारा हातातला बोनस. बोनस बघितला की स्माइल आलं पाहिजे, वाव कम ऑन क्या मिल रहा है अपने को, असं वाटायला पाहिजे. मग क्यूएसडी कसा होतो? क्यूएसडीला पण एक कंडिशन आहे. काय कंडिशन क्यूएसडीला? जर मी डायमंड झालो होतो, डायमंड झाल्यानंतर मी 6 लेग टाकल्या, पण माझ्या 6 लेग तेवढ्या 2 लेग माझ्या वीक असतात, 4 लेग माझ्या चांगल्या चालतात. असं जर झालं 4 क्यूएसए 25,000 पीव्ही, तर मी 37% क्वालिफाय होऊ शकतो. पण मी 6 लेग टाकल्यात, माझ्या 4 क्वालिफाय झाल्याच नाही, एकच झाली, 2च झाल्या, 3च झाल्या, पण सगळा मिळून माझा 50,000 पीव्ही जर आला तरी पण मी 37% क्वालिफाय होतो. त्याला म्हणतात डायमंड ग्रुप पीव्ही. याच्यानंतर हे बघा, आता किती पैशाचा पाऊस आहे, पाऊस. तुम्ही जेवढे खाली खाली जाल ना, हे पैसे पेरलेत पैसे. म्हणजे आपण सोन्याच्या खाणीत कसं जातो, खाली गेला की खड्डा उकरला की $1, $2, $5, $100, $1000, तसा तुम्ही खाली जेवढी माणसं पेरली आहेत ना त्यांना ट्रेंड करा, त्यांना शिकवा. हे जर त्यांना नीट कळालं ना, प्रत्येक माणूस काम करायला लागेल. झालं काय माहितीये का, आपण तिथपर्यंत गेलोच नाही. आणि मला सांगा ना, पैसा कोणाला नको आहे? पैसा प्रत्येकाला पाहिजे, पण त्याला ते कळलंच नाही पैसा येतो कसा. प्रोडक्ट घेतले, सर मी ते खाल्लं आणि मला बरं वाटलं, आणि आता घेणारे दादा हे छटाक काम काय करतो तू? कंपनी तुला किती पैसे द्यायला लागली? कंपनीची इच्छा 2 लाख 3 लाख 4 लाख चेक घे, कंपनी म्हणते आम्हाला रोज कॉफी पीत बस, कॉफीचा नळ लाव घरामध्ये. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही प्रोडक्ट परचेस केले की पीव्ही येणार, पीव्ही झालं की एसवी येणार. फक्त तुम्ही जास्तीत जास्त काम करत जा. आणि जर इथं गंमत बघा, तुम्ही फक्त स्टार एजंट झालाय, स्टार एजंट तुम्ही झाला, आणि तुम्ही तुमच्या टीम मध्ये, तुमच्या डेप मध्ये जे पहिले स्टार एजंट होते की नाही त्यांच्याकडनं मला 5% मिळायला लागेल डेव्हलपमेंट बोनस. क्यूएसए वाल्यांच्या खाली क्यूएसए झाले त्यांच्याकडनं 4% बोनस मिळायला लागेल. त्याच्या खाली झाले 3% मिळायला लागेल. त्याच्या खालचा एक स्लॉट आहे, इनएक्टिव्ह स्लॉट आहे, त्याच्या खाली ऍक्टिव्ह स्लॉट आहे, इकडनं 2%, त्याच्या खाली इनएक्टिव्ह आहे, त्याच्या खाली ऍक्टिव्ह आहे 1%. म्हणजे 5 4 3 2 1 प्रत्येक डिफरंट लेग मधनं 15%. आणि हा डेव्हलपमेंट बोनस आहे, पण हा तेव्हाच मिळणार जेव्हा मी माझ्या खालच्या प्रत्येक स्टार एजंटला क्वालिफाय करेन. आणि तुम्हाला खरी मेक सांगू का, या बिझनेस प्लॅनची एकच मेक आहे, 1 तारखेला प्रत्येकाने क्वालिफाईड स्टार एजंट व्हायचं, एवढंच सांगा. बाकी मोठा प्लॅन संपला, द प्लॅन एंड झाला डिएक्शनचा. दर 1 तारखेला क्यूएसए व्हायचं प्रत्येकाने. हे जर ठरवलं, मग तुमच्याकडे नंबर ऑफ एसए किती आहेत त्यांना क्यूएसए करायचा प्रयत्न करा. एसआर वाल्यांना म्हणा क्यूएसए हो, तू डायमंड आहे ना, तू 1 तारखेला मला क्यूएसए दिसायला पाहिजे, तुझ्या खाली जेवढे क्यूएसए ते क्यूएसए व्हायला पाहिजे. हे जर तुम्ही केलं अशा 5 जनरेशन पर्यंत, आता 5 जनरेशन मोजताना मधले 2-3 काम करत नव्हते आणि त्याच्या खालचे काम करतात, तर ते डायनॅमिक कॉम्प्रेशन सगळे वरपर्यंत यायला लागतील. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. मग आता असं आपण बघितलं, ते बोनस कुठला बघितला आपण? बोनस बघितला होता आपण स्टार एजंटचा, डेव्हलपमेंट बोनस. आता दुसरा कुठला बोनस असतो आपल्याकडं? लीडरशिप बोनस. जसा बोनस स्टार एजंटला 5 4 3 2 1 असतो, तसाच 15% पैसे, 15 आणि 15 30%, छोटी अमाऊंट नाहीये. 37% डिफरन्स बोनस, 15% डेव्हलपमेंट,
आणि 15% लिडरशिप, 15 आणि 15 30, 30 आणि 37 67%. बघा हे पैसे कसे येतात ते. आणि हे पैसे म्हणजे मी डायमंड झालो आणि माझ्या खाली पण डायमंड जनरेशन तयार झाल्या, तर सगळ्या पहिल्या डायमंड कडनं 5%, 5%, 5%. ओके, 5च्या खाली जेवढे त्याच्या खाली सेकंड लाईन असेल, सेकंड लाईनची मात्र एक गंमत आहे. जेवढा मी माझं विड्थला प्रमोशन जास्त तयार करतो, एसएसडी झालं वेगळं, एसएसडी ला वेगळं, डबल डायमंडला वेगळं, माझ्या खालचे 6 डायमंडले क्वालिफाय झाले, तसं 3% पासून 10% पर्यंत, म्हणजे तुम्हाला तुमच्या पहिल्या डायमंड पेक्षा दुसरी तगडी डायमंड लाईन जास्त अमाऊंट देऊन जाते. पण ते करण्याकरता त्या डायमंडच्या खाली जाऊन डायमंडच्या पेरण्या कराव्या लागतील, डायमंड वाढवायला लागतील, डायमंड डेव्हलप करायला लागतील. त्याच्यामुळे डायनॅमिक कॉम्प्रेशन हे खूप महत्वाचं असतं. जर तुमच्या खालचा डायमंड अजिबात काम केलाच नाही, क्वालिफाय झालाच नाही, तर 100% तुमच्या डीजीपीयू मध्ये तो ऍड होतो डायरेक्ट. पण त्याला क्वालिफाय करायचा प्रयत्न करा, तो पण चांगला डेव्हलप व्हायला लागेल. त्याच्यामुळं एक क्यूएसए नंतर क्यूएसडी, या दोन हे खूप महत्वाचे टॉपिक आहेत आपल्याकडं, जे तुम्हाला मजबूत भरभक्कम पैसे मिळवून देऊ शकतात. याच्यानंतर काय, ग्रुप इन्सेंटिव्ह, म्हणजे अख्खा जगात जो काही कंपनीचा सेल होतो, पूर्ण जगात, इटाली असेल, अमेरिका असेल, जपान असेल, नंतर दुबई असेल, ह्याच्यातला डीएक्सएन शेअर सीट्स ओव्हरऑल सेल्स 2%, म्हणजे 2% प्रॉफिट सगळ्या क्वालिफाईड स्टार डायमंडला वाटला जातो प्रत्येक महिन्यात. दिवाळीचा डिव्हिडंड वाटतात तसं. आणि सगळ्यात महत्वाचं, हा ग्रुप इन्सेंटिव्ह त्याच डायमंडला मिळतो जो डायमंड झालाय क्वालिफाईड स्टार डायमंड, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे जर तुम्ही बघितलं की तुम्हाला क्वालिफाईड झाल्यानंतरचे फायदे खूप जास्त आहेत. सगळ्यात महत्वाचा तुमचा ग्रुप इन्सेंटिव्ह. त्याच्यानंतर यू कॅन बेनिफिट फ्रॉम द सेल परफॉर्मन्स. जेवढा जास्त डायमंडचा ग्रुप पीव्ही, तेवढा जास्त त्याला असतो ग्रुप इन्सेंटिव्ह. याच्यानंतर या ग्रुप इन्सेंटिव्हचं कॅल्क्युलेशन विल बी प्रपोर्शनल टू युअर ग्रुप व्हॉल्यूम. वाढवा, जास्त पैसे मिळायला लागतील. द मोर युअर बिझनेस व्हॉल्यूम, द मोर यू विल गेट युअर शेअर. त्यामुळे क्वालिफाईड स्टार डायमंड अशा पैशाची रास लागली पाहिजे, पीव्हीची रांग लागली पाहिजे. व्हॉल्यूम चांगला करा, तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळायला लागेल. हा टॅली कसा करतात, कॅल्क्युलेट कसा करतात, तुम्हाला गणित पण समोर दिले. ग्रुप इन्सेंटिव्ह फंड कसा करतात, इज इक्वल टू ओव्हरऑल कंपनी सेल. जो काही कंपनीचा टर्नओव्हर जगात झाला असेल, समजा झालाय की 2000 आपले करोड एसवी झाले, त्याच्या इंटू 2% आपण काढलं. मग ग्रुप जीआय एंटरटेनमेंट काय केलं, अख्खा ग्रुप फंड इंटू तुमचा ग्रुप इन्सेंटिव्ह पॉइंट फॉर द मंथ, तुमचा स्वतःचा इन्सेंटिव्ह किती झालाय, नंबर ऑफ डायमंड क्वालिफाय किती झाले अख्ख्या वर्ल्ड मधले, ओके, त्याच्यावर तुमचा इन्सेंटिव्ह ठरतो. इथं पण एक गंमत आहे, जसे तुम्ही एसएला 5%, 4%, 3%, 2%, 1%, तसं पण डायमंडच्या लेवल काढल्या जातात. एक लेवल 2 जनरेशनचा डायमंड होता का, तिसऱ्या होता का, चौथ्या होता का, पाचव्या होता का, अगदी शेवटच किती पण डेप्थ असेल तरी अगदी 1% तरी पैसे वरपर्यंत तुम्हाला तो देऊन जातो. सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं हा ग्रुप इन्सेंटिव्ह कोणी सोडू नका. त्याच्यानंतर टीएसआयपी. आता मला सांगा, आपण आयुष्यभर लोकांनी मर नोकऱ्या केला, शेतात राबले, काम केलं, अजून चारधाम यात्रा बघायची झाली नाही, अजून महाबळेश्वर झालं नाही, अजून फॉरेन ट्रिप मिळाली नाही, पण कंपनी त्याच पैशातले पैसे बाजूला काढून दरवर्षी तुम्हाला टीएसआयपी ला फिरवते. 2% कंपनीच्या टोटल सेल मधला पैसा बाजूला काढला जातो. आणि हा फायदा कुणाला माहितीये का, सगळ्यात महत्वाचा क्वालिफाईड स्टार एजंट सुद्धा टीएसआयपी ला येऊ शकतो. असं काही नाही की तो क्यूएसडीच असायला पाहिजे, फक्त त्याचा व्हॉल्यूम तेवढा तगडा असायला पाहिजे. आणि 6 स्ट्रक्चर प्लॅन, आता जो आपण रेग्युलर बोलतो तो, ते करत राहा. आणि टीएसआयपी कॅल्क्युलेशन कुठून कुठं करतात, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. आता हे वर्ष संपायला आलंय, पण आता जर तुम्ही चांगली फिल्डिंग लावली, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एक माहोल तयार केला, मोठमोठ्या मिटिंग आपण करायला लागलो, स्टॉक पॉइंटला, ब्रँच ऑफिसला, गावागावामध्ये, तर तुमच्याकडे 100, 200, 300, 500 लोक जर ऍक्टिव्ह झाली आणि पहिल्या तारखेपासून जर कामाला लागली, तर तुम्ही प्रत्येक जण दरवर्षी फॉरेन ट्रिपला येऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की भारतातल्या भारतात पण असते आणि इंटरनॅशनल फॉरेनच्या पण ट्रिप तुम्हाला मिळायला लागतात. असे जवळपास आतापर्यंत 100च्या वरती आमच्या फॉरेन ट्रिप झाल्यात.
फिरून आलो देशोदेशी, तुम्हाला पण फिरायला मिळेल. मग हे TSIP चे कॅल्क्युलेशन कसं करतात, इथं बघा दिलाय. TSI स्टार एजंट करता कसा असतो, 50% पहिली लेवल, ओके, सेकंड लेवल, पहिल्या लेवलकडचे क्वालिफाईड स्टार एजंट कडनं 50% पकडले जातील, त्याच्या खालच्याकडनं 40%, 30%, 20%, 10%. म्हणजे एकच गणित ध्यानात तुमच्या आलंय का, येतंय का, मला QSA व्हायचंय आणि माझ्या टीम मधल्या प्रत्येक जॉईन झालेल्या माणसाला मिनिमम 3000 PV करायला शिकवायचे, म्हणजे माझा कुठलाही स्टार एजंट नॉन एसए राहताच कामा नये. तेव्हा सगळ्यांना पैसे यायला लागतील आणि सगळे तुमच्या TSIP ला यायला सुरुवात करतील. TSI एसए ची असते नॅशनल ट्रिप, आणि डायमंड करता कुठली असते, डायमंड करता असते ती ट्रिप असते इंटरनॅशनल ट्रिप, फॉरेनच्या अब्रॉड जायला. ते पण असतं 50% TSIP पॉइंट. हे पण कसं दिलंय, स्वतः डायमंडचा असलेला ग्रुप PV आणि जगातले डायमंड ग्रुप PV, आणि हा पण कशावरती काढतात, हा QSD वरती काढतात. नंबर ऑफ क्वालिफाईड स्टार डायमंड तुमच्या टीम मध्ये जेवढे जास्त, तेवढे जास्त तुम्ही फॉरेन ट्रिपला किंवा अब्रॉडची PV तुमचे क्वालिफाय व्हायला लागतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं एकच काम मी करतोय, पण त्याचा मोबदला मला कितीतरी पट मिळायला लागलाय. याच्याशिवाय एक 8वा इन्सेंटिव्ह आहे 12,500 सेल्फ फंड इन्सेंटिव्ह आहे. फॉरेन ट्रिपचा मला 5 स्टार रुपीचा 1 लाख रुपये आहे. हे तुमच्या नावावरती FD कंपनीने केलेत. स्ट्रक्चर पहा, प्लॅन पहा, इव्हल्ट पाहायला शिका, PV रिपोर्ट पाहायला शिका. जर PV रिपोर्ट भरायला 500 रुपये टाकले नसतील आणि तुम्ही डायमंड असाल तर ते भरा, पण तुम्ही शिका. सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन मुळे खूप सोपं झालंय. आणि समरी काय बघा आजच्या प्लॅनची, समरी मार्केटिंग प्लॅन मध्ये तुमचा बेनिफिट काय, ट्विंकल ट्विंकल स्टार कुठं दिसताय तुम्हाला बघा. सगळ्यात महत्वाचं स्टेटस तुमचं काय आहे, तुम्हाला कुठं पैसे मिळतात, इन्स्टंट प्रॉफिट कुठं असतो, 4 टाईपचे बोनस कोणाला मिळतात आणि इन्सेंटिव्ह कोणाला मिळतात. जर तुम्ही मेंबर पासून स्टार एजंट पर्यंत आहात, कंडिशन लक्षात ठेवा, तुम्हाला 1000 PV करायचे, कुठून कुठपर्यंत, मेंबर टू स्टार एजंट. त्याला 2 प्रॉफिट आहेत. कुठले, रिटेलिंग करू शकतो 15 ते 25 पर्यंत, आणि ग्रुप बोनस 6 ते 21% त्याला मिळेल, त्याला जास्त पुढे मिळणार नाही. पण दुसरी लेवल, जर तो क्वालिफाईड स्टार एजंट झाला, स्टार रुबी पर्यंत झाला आणि 3000 PGPV करतो, स्वतःची 1 आणि खालून 2 किंवा स्वतःची 3, असं जर केलं तर त्याला 4 फायदे आहेत बघा. कुठले 4 फायदे, एक रिटेल प्रॉफिटचा फायदा मिळायला लागेल, स्टार ग्रुप बोनस त्याला मिळायला लागेल, त्याला डेव्हलपमेंट बोनस, तो जेवढे खाली QSA तयार करायला लागेल तेवढ्या सगळ्या QSAचा त्याला पैसा मिळायला लागेल. आणि TSIP फॉरेन ट्रिपला स्टार एजंट स्टार रुबी सुद्धा जाऊ शकतो. आता जर तुम्ही डायमंड झाला तर तुम्हाला काय काय मिळतं बघा. डायमंडला सगळ्यात जास्त स्टार आहेत की नाही, डायमंड झाल्यावरती तुम्हाला 6 प्रकारचे बोनस आहेत. कुठले 6, कसलं 7 प्रकार दिले तुम्ही डायरेक्टली. एक, रिटेलिंग डायमंड पण करू शकतो, त्याच्यानंतर 37% कमिशन घ्यायला लागेल, डेव्हलपमेंट बोनस मिळायला लागेल 5, 4, 3, 2, 1. याच्यानंतर अजून एक असतो ग्रुप इन्सेंटिव्ह, तुम्हाला सांगितलं मी आता, फॉरेन मध्ये येणारे पैसे, इंटरनॅशनल प्रॉफिट शेअरिंग आणि TSIP चे पैसे, शिवाय 12,500, 1 लाख, हे सगळे पैसे त्याला मिळायला लागतील. आणि जे लोक आता जर आपण बघितलं की जे स्टार डायमंड पासून क्राउन अम्बॅसिडर पर्यंत आहेत, त्यांना कुठले कुठले पैसे मिळायला लागतील, रिटेलिंग क्राउन अम्बॅसिडर पण करू शकतो, म्हणजे तुम्हाला कुठं बंद असं कोणी करू असं म्हटलेलं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, 37% क्वालिफिकेशन मात्र कंपल्सरी आहे, ते जर नसेल तर तुम्हाला हे काय मिळणार नाही पुढचे कुठलंच. आणि याच्यानंतर डेव्हलपमेंट बोनस मिळायला लागेल, लीडरशिप बोनस, डायमंडच्या खाली डायमंड तयार केल्यावरती सगळ्यात मोठी मलई, मलई माझा शब्द तुम्ही नीट ऐका, ओके. त्याच्यामुळे लीडर तुमच्या खालचे डायमंड तगडे झाले पाहिजेत. 1 लाख ग्रुप PVचा डायमंड, 5 लाख ग्रुप PVचा डायमंड, 50 लाख ग्रुप PVचा डायमंड, असले डायमंड तयार करा मजबूत. ग्रुप इन्सेंटिव्ह, TSIP असे तुम्हाला 6 स्टार दिलेत त्यांनी, एवढे सगळे पैसे तुम्हाला इथे मिळायला लागतील. त्याच्यामुळं मोटिवेटिंग फॅक्टर काय बघा डिएक्शनचा, सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला बेटर क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे का, माझं पणजोबा कुठल्या घरात राहत होते, आजोबा कुठल्या घरात राहत आहेत, मी कुठल्या घरात राहतोय, आपल्याला शाळा लहानपणी कशी शिकायला मिळाली, माझ्या मुलाबाळांना शाळा कशी असायला पाहिजे, आपल्या बायकांच्या अंगावरती दागदागिने पाहिजेत की नाही, कपडे छान पाहिजेत की नाही, ब्रँडेड लाईफ पाहिजे की नाही, मला लोकांना गोरगरिबांना मदत करायची की नाही. बेटर क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे लाईफस्टाईल चेंज होऊ शकते, फायनान्शियल इंडिपेंडन्स,
म्हणजे तुम्हाला कोणाकडे हात पसरायची गरज लागणार नाही, उलट तुम्ही डोनर व्हाल, डोनर. पैसे देणारे घेणारे कधीच नाही होणार. तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळायला लागेल आणि क्वालिटी स्पेअर टाइम मिळायला लागेल. मला कित्येक ठिकाणी वाईट वाटतं की लोक 60 वर्ष कंपनीत काम केलं तरी सुद्धा अजून सर आम्हाला थोडं कामावर घ्यावं, आमच्या पोरीच लग्न राहिले, घराचं राहिले, पोरच माझी कामाला लागली नाहीत. पण डीएक्सनचा क्राऊन अँबॅसिडर हा 51, 52, 55 नंतर स्पेअर टाइम असेल, कुठं यात्रेत फिरायला, मोठ्या मीटिंग घ्यायला, सेमिनार करायला, कारण त्याच्या खालची टीम तयार असेल, क्वालिटी स्पेअर टाइम मिळू शकतो. म्हणजे आता नोकरदार वर्ग त्याच गावाला, त्याच पाहुण्याकडे, त्याच मेहण्याकडे, त्याच यात्रेला फिरतो. पण डीएक्सनचा क्राऊन अँबॅसिडर असेल, टीएसआयपी क्वालिफायर असेल, तर त्याच्याकडे मजबूत क्वालिटी टाइम, जो क्वालिटी टाइम तो घरात देऊ शकतो, मुलांना देऊ शकतो, मुलं संस्कारित होऊ शकतात. नाहीतर आता आपण कित्येक घरात बघतो की आई वडील फुल शिक्षक आहेत आणि नुसतेच कामाला, पोरग काय करते घरी माहितीच नाही, डेव्हलपच नाही. पण तोच क्वालिटी टाइम जर आपण मुलांना देऊ शकलो असतो तर आपली मुलं अजून चांगली घडली असती, तुमची पर्सनॅलिटी चांगली डेव्हलपमेंट व्हायला लागेल. लिव्ह लिगसी, आर्थिक स्वातंत्र्य, राजासारखं, ओके, सम्राटासारखं तुम्ही जगू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं हेल्दी व्हॅल्यू बेस्ड रिलेशनशिप. तुम्ही आता आपण बघितलं ठराविक पाहुणे, पै पाहुणे, भाऊबंदकी, मग एकमेकांचे आडेवेडे ऍटिट्यूड एकमेकांना दाखवायचं, भांडणं मारामाऱ्या करण्यापेक्षा डीएक्शन मध्ये तुमच्या टीम चांगल्या वाढल्या, तुमच्या टीमची रक्ताची नाती कुठंच लागत नव्हती, पण त्यांच्या काम करण्यामुळे, एकमेकांना भेटल्यामुळं तुमचं रिलेशन चांगलं बिल्ड होत गेलं आणि तुमचं लाईफ चांगलं सेटल झालं. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला लाईफ मध्ये सिस्टम ड्रिव्हन सक्सेस थ्रू सिस्टम 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 हा शब्द लक्षात घ्या. स्ट्रक्चर प्लॅन टाका, 1 तारखेला पीव्ही करा, टीमवर्क चांगलं वाढवा, केअरिंग काळजी घ्या, आपल्या डाऊनलाईनची काळजी घ्या. तुम्हाला आलेले चांगले रिझल्ट झूम मीटिंग मधनं शेअर करा, पर्सनल मीटिंग मधनं शेअर करा, स्टॉक पॉइंटला मीटिंग घेत चला, एक्साइटेड राहा, मोटिवेटेड राहा, अजिबात थकू नका, रडू नका. तुम्हाला काय असेल ते घरातल्या घरात, बाहेर आलं की धिंगाणा झाला पाहिजे. एक्साइटेड, मोटिवेटेड राहा, हे सगळं काम चांगलं होऊ शकतं. सी यू ऍट द टॉप. जसं तुम्हाला आपले आई वडील म्हणतात मोठावर, रे बाबा चांगला झाला पाहिजे, नाव काढ, आपलं गावाचं नाव काढ, जिल्ह्याचं नाव काढ, म्हणतो महाराष्ट्राचं नाव काढा, महाराष्ट्राच्या मातीला छातीला गुलाल लावून झाला पाहिजे धिंगाणा, 7 समुद्रा पार. कम ऑन डीएक्सन, थँक्यू. हा झाला आपला मार्केटिंग प्लॅन. सी यू ऍट द टॉप. प्रत्येक जण क्राऊन अँबॅसेडर होऊ शकतो. मीटिंग शेवट होईपर्यंत सगळेजण थांबले, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.